नमस्कार, मी आपल्या सर्वांचं SME चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट, मिस्टर ट्रम्प यांच्या ॲक्शनमुळे आता US मार्केट मध्येही कहर झाला आहे, कारण मेजर इंडेक्सेस मध्ये लक्षणीय घट वगैरे झाली आहे। म्हणजेच काल जो नॅसडॅक आहे तो एका वेळी 4% खाली गेला होता, त्यापेक्षाही जास्त। जर आपण मेजर इंडेक्सेस सप्टेंबरपासून पाहिले तर डाउन जोन मोर दॅन 8% डाऊन झालेला आहे। अँड S&P 500 देखील रिसेंट हायवरून भरपूर घसरला आहे। नॅसडॅक तर ऑलमोस्ट 15 to 20% खाली आहे, त्या पीकपासून 15% तर खालीच आहे। या सर्व ट्रम्प रिलेटेड फॅक्टरमुळे अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया मार्केट देत आहेत, कारण टॅरिफ फेअर्स आहेत, त्यामुळे बहुतेक इन्व्हेस्टर रायझिंग प्राइसेसबद्दल काळजी करतात। टू न्यू टॅरिफ आणि फेडरल रिझर्व्हलाही जे चॅलेंजेस वगैरे आहेत, इन्फ्लेशनची कन्सर्न आहेत, त्यामुळे फ्रेश इंटरेस्ट रेट कट टाळू शकतात ते। यावर मार्केट भरपूर निगेटिव्हली रिॲक्ट वगैरे करताना आपण देखील पाहत आहोत। स्पेसिफिकली जर आपण कालची गोष्ट केलेलं बिग ही टेक कंपनीज जे आहेत, टेस्ला, अल्फाबेट, गुगल, मेटा, एनोडिया, हे देखील 4 ते 8% वगैरे डाऊन होते। आपलं मार्जिन सेवनमुळे हे खूप मोठे नुकसान वगैरे होत आहे, बिकॉज ऑफ इंटरिंग्स अनाउन्समेंट फॉर डोनाल्ड ट्रम्प। आणि मिस्टर ट्रम्पबद्दल मला एवढं समजते की मला म्हणायचं आहे की त्यांनी अशा गोष्टी मार्केटला वगैरे फारशा काही आवडत नाहीत, आणि ते कोणत्या मार्गाने तर कधी गोष्टी वगैरे हे करतात, म्हणजे कधी ॲक्शन घेतात आणि ते लगेच बऱ्याच गोष्टी वगैरे ते परतसुद्धा घेतात। लॉट ऑफ थिंग्स सीन्स ऑफ बॅटल्स आर नॉट गुड फॉर द इन्व्हेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू। तर अननेसेसरी फिअर्स क्रिएट वगैरे करणे ही गोष्ट फार खराब असू शकते। त्याचे जे म्हणजे कॅशेडिंग्स इम्पॅक्ट जे असतात ते इमिडिएटली टँजिबल दिसून येत नाहीत, बट त्यांचे जे इंटॅजिबल लॉसेस वगैरे असतात ते रिकवर करणे फार कठीण असतं। ते अजूनही स्वतःला एक स्टील ब्राईट म्हणून दाखवतात। ब्रेन पर्सन याला संक्रमणाचा काळ म्हणत आहेत, आणि पण त्यांनी मंदीची शक्यता वगैरे नाकारली नाही पाहिजे असं म्हटलं। सो आता अनालिस्ट लोक जे आहेत ते म्हणत आहेत की मार्केट आणखी खाली जात आहे। मॅन्युफॅक्चरिंग करेक्शन अँड काही रिबाउंडिंग जे आहेत ते एक्सपेक्टेड आहेत त्यांना, बिकॉज या वीकमध्ये CPI PPI नंबर वगैरे येणार आहेत। CPI इज कंझ्युमर प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन अँड PPI इज प्रोड्युसर प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन। हा डाटा वगैरे येणार आहे या आठवड्यामध्ये, अँड फेरेबल नंबर एक्सपेक्टेड केले जात आहेत फॉर दिस वीक अनाउन्समेंट। याचा अर्थ की महागाई वगैरे काही प्रमाणात आटोक्यात येईल व आणखी रेट कटची आशा निर्माण होऊ शकते। दॅट वाय टेम्पररी रिकव्हरी पुन्हा एकदा पाहिली जाऊ शकते असे अंदाज वगैरे येत आहेत। मला वाटते की कमी जास्त प्रमाणात येथे कन्सिस्टंटली इज रिक्वायर्ड फॉर मिस्टर ट्रम्प ऑल्सो अँड फॉर USA ऑल्सो। आणि आशा करूत की येणाऱ्या कालावधीत कन्सिस्टंटली ऑफ पॉलिसी ती त्यांच्याकडून पाहिली जाऊ शकते। तर पुढील म्हणलं तर नेक्स्ट न्यूज चायनीज इकॉनॉमीबद्दल आहे। चायनाचे इन्फ्लेशन ड्रॉप बिलो 0 फॉर द फर्स्ट टाइम इन ओव्हर द इयर। कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा जो डाटा आला आहे तो CPI आणि CPI फेल बाय 7% इयर आहे। तर जानेवारीमध्ये हा 0.5% वगैरे वाढला होता, बट येथे हा 0.7% वगैरे कमी झाला इयर ऑन इयर। इट्स बिगेस्ट ड्रॉप सिन्स जानेवारी 2024
जर आपण कोर CPIची वगैरे गोष्ट केली तर त्यात फूड अँड फ्यूल एक्सक्लूड असतात, तर ते नंबर 0.1% वगैरे खाली गेलेले गेला आहे तो नंबर। हा जानेवारी 2021 नंतर फास्ट ड्रॉप वगैरे आहे। जर आपण फूड प्राइजेस बद्दल बोललो तर फूड प्राइजेस डिक्लाइन बाय 3.3% इन लास्ट मंथ इन चायना कंपेअर टू 0.4% राईज इन जानेवारी। प्रोड्युसर प्राइस इंडेक्स ची जर आपण चर्चा केली तर इट इज द फेल्स बाय 2.2% year on year। हा स्मॉलेस्ट कॉन्ट्रॅक्शन इन 6 मंथ आहे, बट स्टील वर्क द एक्सपेक्टेड व येथे एक्सपेक्टेशन -2.1% होतं, पण तो त्या तुलनेत ॲक्च्युअली नंबर 2.2% राहिला। इकॉनॉमिक्स कन्सर्नची जर आपण गोष्ट केली तर वीक डोमेस्टिक डिमांड अँड ग्लोबल टॅरिफ कन्सर्न हे सगळ्यात मोठे कन्सर्न समोर येत आहेत। इन फ्रंट ऑफ चायनीज इकॉनॉमी गव्हर्नमेंटचा जो रिस्पॉन्स आहे तो डिसइन्फ्लेशनरी मध्ये जाणे, ओव्हरऑल स्लो डाऊन होणे, यासाठी येथे कंझ्युमर सबसिडी प्रोग्राम गव्हर्नमेंटकडून वगैरे दिले जात आहे। अँड दे हॅव डबल इट्स टू 2 बिलियन युआन। तर यामागे मेन रिझन काय आहे तर स्पेंडिंगला बूस्ट करणे हे सर्वात मोठे कारण आहे किंवा होते। GDPचे ग्रोथचे टार्गेट फॉर म्हणजे 2025 साठी आता त्यांनी 5%च्या जवळपास ठेवला आहे गव्हर्नमेंटने। आता तेच भारी टार्गेट वगैरे त्यांनी ठेवला आहे, म्हणजे चांगली म्हणजे रिॲक्शन मिळण्याबद्दल आत्मविश्वास आहे बिकॉज ऑफ दिस कंझ्युमर स्पेंडिंग। व जे इन्फ्लेशनचे टार्गेट आहे गव्हर्नमेंटने 2% पर्यंत डिक्लेअर केले आहेत, जे की लास्ट इयरमध्ये 3% होते। कॉमर्स मिनिस्टर जे आहेत मिस्टर वेटॉक यांनी वगैरे म्हणजे ॲक्नॉलेज केलं आहे की कंझ्युमर स्पेंडिंग जी आहे त्याची कॅपॅसिटी जी आहे ती खूप लो झाली आहे येथे, आणि वीक डिमांड जी आहे हे मेजर कन्सर्न त्यांना मेजर इश्यू वगैरे दिसून येत आहेत। आपलं पोटेन्शियल पॉलिसी मेजर्स जे चायनाने वगैरे घेतले आहेत, मोर मॉनिटरी युजिंग अर्थात इंटरेस्ट रेट कट तिथून आणखी जास्त होऊ शकतात, आणि फिस्कल सपोर्ट गव्हर्नमेंटकडून जर गरज पडली तर तो दिला जाऊ शकतो टू प्रिव्हेंट फर्दर डिसइन्फ्लेशन। सो तर डिसइन्फ्लेशन आणखी जास्त नको व्हायला यासाठी रेट कट ही सगळ्यात मोठी ॲक्शन गव्हर्नमेंट ऑफ चायनातर्फे वगैरे घेतली जाऊ शकते। आता पुढील आपण इंडियन इकॉनॉमी वगैरे पाहण्याचा प्रयत्न करू। भारतातील इन्फ्लेशन 4%पेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे। इट इज द इन दिस मंथ ऑफ फेब्रुवारीमध्ये तो कमी होण्याची शक्यता आहे। तर प्रोजेक्शन इन्फ्लेशनचे रेट जे आहेत फेब्रुवारी मंथसाठी तर ते 3.98% प्रोजेक्शन एस्टिमेट वगैरे आले आहेत लास्ट मंथमध्ये। दॅट वाज जानेवारी 2025 मध्ये हा नंबर 4.31% होता, तर तिथून हा नंबर 4%ने खाली जाताना दिसत आहे। व इकॉनॉमिस्ट लोकांचे जे फोरकास्ट आहेत तेथे 45 इकॉनॉमिस्ट लोकांचे फोरकास्ट वगैरे घेतले गेले आहेत। त्यात 70% एक्सपेक्टेशन इन्फ्लेशन फॉर बी लेस दॅन 4% किंवा इक्वल टू 4%। अँड ही ओव्हरऑल रेंज जी आहे संपूर्ण ॲनालिस्ट लोकांची किंवा इकॉनॉमिस्ट लोकांची जे प्रोजेक्शन फोरकास्ट वगैरे आहे तर त्याची रेंज 3.4 ते 4.6% दरम्यान आहे, व काही इकॉनॉमिस्ट 4.65% सुद्धा ग्रोथ वगैरे सुचवत आहेत। अँड काही 3.4% देखील म्हणजे सजेस्टिंग वगैरे करत आहेत। जर या डिक्लाइनचे काय की रिझन आहेत
तर ते हे आहे की फ्रेश विंटर प्रोड्यूस लीडिंग टू लोअर फूड प्राइजेस. येथे जे रिसेंटली ॲग्रिकल्चर प्रोड्यूसर नंबर आले आहेत त्यामुळे फूड इन्फ्लेशन कमी होत आहेत होताना दिसत आहे. ही पॉझिटिव्ह बाब आहे. इनफॅक्ट ऑफ लास्ट इयर इव्हेंट जो होते जो म्हणजे रेटिंग मान्सून अँड हिट व्ह्यूज इन 2024 होते. म्हणजे चांगली गरमी बी होती, चांगला तेवढा मान्सून बी तेवढा चांगला नव्हता. तर तेव्हा सप्लाय चेंज वगैरे खंडित होण्याचं प्रमुख कारण ह्यालाच मानलं जात होतं. अँड फूड प्राइजेस सर्च होण्यासाठी फूड प्राइजेस वाढत होत्या, त्यामुळे फूड इन्फ्लेशन भरपूर जास्त गेल्या वर्षी होतं व त्याचा ओव्हरऑल प्रभाव जो आहे तो आपल्या कन्झ्युमर प्राइस इंडेक्स इन्फ्लेशनवरती आणि CPI इन्फ्लेशनवरती जास्त होण्यासाठी वगैरे हेल्प वगैरे करत होतं. कारण 50% कॉन्ट्रीब्यूट फूड मधूनच वगैरे होत असतं. त्यामुळे आपलं जे ओव्हरऑल रिटेल इन्फ्लेशन व्हेरी हाय वगैरे झालं होतं. पुढील आपले जे ऑफिशियल इन्फ्लेशनचे डाटा वगैरे 12 मार्चला येणार आहे, म्हणजेच उद्या येणार आहेत. ते नंबर आल्यानंतर काय होईल ते पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. त्याच्या पुढे म्हणलं आता CNG अँड EVs व्हेकलसाठी एक निगेटिव्ह न्यूज आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज टॅक्स ऑन CNG अँड EVs. तर CNG अँड PNG व्हेकलमध्ये जे टॅक्सेस होते त्यात 1% मोटर टॅक्स ॲड केला गेला आहे व त्यामुळे यामुळे FY26साठी सुमारे 50 करोड रुपयेपर्यंत वगैरे त्यांना मिळतील. हे 1 एप्रिल 2026 पासून हे इम्प्लिमेंट होणार आहे. तर आता हे EVs टॅक्स हाईक वगैरे केले आहेत. 6% ॲडिशनल टॅक्स ऑन EV प्राईस अबो 30 लाख, म्हणजे 30 लाखावरील जी EV गाडी वगैरे असेल त्याच्यावर 6%चा ॲडिशनल टॅक्स येथे लावणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला चे एक्सपेक्टेशन आहे की जो रेव्हेन्यू आहे तो एक्स्ट्रा रेव्हेन्यू तो 117 करोड रुपयेचा वगैरे वाढू शकतो. कमर्शियल व्हेकलवरती 7% 7% टॅक्स ऑन कंस्ट्रक्शन अँड लाईट गुड्स व्हेकल, म्हणजे कंस्ट्रक्शन व्हेकल अँड लाईट गुड्स व्हेकलवरती 7%चा टॅक्स येथे वाढवले जात आहेत. आणि यामुळे गव्हर्नमेंटला अराऊंड 625 करोड रुपयेचा फायदा मिळणार आहे. याचे इम्प्लिमेंटेशन 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे. हे जेव्हा अनाउन्समेंट झाली होती तेव्हा स्टॉक मार्केटने वगैरे निगेटिव्ह रिॲक्शन वगैरे दिलं होतं. ऑटो स्टॉक लाईक मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा हे डाऊन झाले होते. तसंच MGL तोही स्टॉक वगैरे पडला होता. होंडाई मोटर्सचाही स्टॉक तिथे पडला होता. बजाज ऑटो देखील डाऊन झाला होता. ओव्हरऑल ऑटो निफ्टी जी आहे ती 1%पेक्षाही जास्त घसरली आहे. तसंच कालपासून आणि EV इंडस्ट्रीचा इम्पॅक्टची आपण जर चर्चा केली तर महाराष्ट्र रँक सेकंड इज इंडिया फॉर EV रजिस्ट्रेशन. मला वाटतं की जर असे टॅक्सेस लॉ वगैरे येत असतील तर ओव्हरऑल रजिस्ट्रेशनवर याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. तेही मास्क लेवलवरती. स्पेसिफिकली EVजमध्ये जो सगळ्यात जास्त गाड्या वगैरे विकल्या जातात तेथे भरपूर काही म्हणजे चेंजेस वगैरे झाले नाहीत या टॅक्समध्ये. तर महाग ज्या गाड्या आहेत तेथे मेजर चेंजेस वगैरे झाले आहेत. डेफिनेटली याचा ग्राहकावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो किंवा होईल. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.